दरम्यान महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना शक्ती चक्रीवादळाचा इशारा देण्यात आलेला आहे। दिनांक 3 ते 7 ऑक्टोबर दरम्यान उच्च ते मध्यम चक्रीवादळाचा इशारा देण्यात आलाय। मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना इशारा देण्यात आलाय। मच्छीमारांनी समुद्रात जाणं टाळावं असं प्रशासनाकडून स्पष्ट इशारा आता देण्यात आलेला आहे। तर महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली आहे आणि मुख्य म्हणजे पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। ऑक्टोबरचा महिना उजाडलाय तरी अजूनही ऑक्टोबर हीट जाणवायला सुरुवात झालेली नाही। याचं कारण म्हणजे ऑक्टोबर महिन्यात पावसाळा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दर्शवला आहे। त्या व्यतिरिक्त 3 ते 7 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये शक्ती चक्रीवादळ येण्याचे संकेत देखील देण्यात आले आहेत। मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी या जिल्ह्यांना तर सतर्क राहण्याचा इशारा दिलाच आहे। मात्र पुरामधून मराठवाडा आणि विदर्भ जो अजूनही सावरतोय त्या मराठवाडा आणि विदर्भाला देखील या शक्ती चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे। जे समुद्रलगत राहणारे नागरिक आहेत त्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिलाच आहे। मात्र समुद्रात आता कोणीही मासेमारी करायला जाऊ नका असं देखील त्यांना सांगण्यात आलं आहे। आपण जर पाहिलं तर मग जे आपत्ती विभाग आहे, आपत्ती विभाग देखील आता सज्ज झाला आहे, कारण का 3 ते 7 ऑक्टोबर दरम्यान हे चक्रीवादळ येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि त्यासोबतच नागरिकांना देखील सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे। वेळ पडली तर नागरिकांचं स्थलांतर देखील करा असे देखील आदेश प्रशासनाने दिले आहेत। त्यामुळे निश्चितच सर्वांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधव सह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।